तीन दैत्यांचा आतंक, तीन दैत्यांचा आतंक, तीन दैत्यांचा आतंक. काय करतो? कितीही शक्तिशाली असलो तरी प्रत्येक वेळेला त्या साऱ्या देवतांकडून आपल्याला पराभव पत्करावा लागला आहे. दैत्य हो, ते देव आपल्याला अंमलपणाचं वरदान देतात आणि काहीतरी कबर करून आम्हा दैत्यांचा वध करतात. देव 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 त्या देवांचे नाव ऐकतात तर पाहिजे मस्तकात जाते. या देवाने मिळून आम्हा दानवांचे शूरवीर योद्धे कप्ताने मारले. कप्ताने त्या देवांचा पराभव करण्यासाठी मित्र हो आपल्याला देवादिदेव महादेव यांची भक्ती करून त्यांच्याकडून इच्छित वर प्राप्त करूया आणि त्या इच्छित वराच्या जोरावर या साऱ्या देवतांचा पराभव करून त्रैलोक्यात असुरांचे साम्राज्य प्रस्थापित करूया. दैत्य हो, अगदी बरोबर, अगदी बरोबर. चला असं जाऊन त्या शंभो महादेवाची प्रार्थना करूया. चला दैत्य हो. दैत्य हो, मी तुमची भक्ती पाहून तुमच्यावरती प्रसन्न झालोय. जो तुम्हाला हवा तो इच्छित वर मागून घ्या. देवा महादेवा, तुम्ही खरोखर आमच्यावरती प्रसन्न असाल तर मला गजमुख द्या आणि ते गजमुख माझ्याकडे असेपर्यंत या अखंड त्रिगुणात तुम्हाला कोणापासून मला नाही असा वर द्या. तथास्तु. देवादिदेव महादेव माझी भक्ती पाहून तुम्ही माझ्यावर खरोखर प्रसन्न असाल तर मला 10 हात द्यावे. ते 10 हात जरी युद्धात तुटून पडले तरी ते पुन्हा निर्माण झाले पाहिजे असा मला वर द्या. तथास्तु. हे प्रभो, हे शंभो, हे देवादिदेवा महादेवा, प्रथम या पामराचा प्रणाम स्वीकार करावा. हे कैलासपती शिवशंकरा, आपण माझ्यावरती खरंच प्रसन्न असाल तर ज्याप्रमाणे आपण कपाळी भस्म लावता त्याचप्रमाणे ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवीन त्याचा भस्म झाला पाहिजे असा मला वर द्या. तथास्तु. मी तुला गजमुख देत आहे. त्यामुळे तुझे नाव गजासुर असे असेल. ते गजमुख जोपर्यंत तुझ्याकडे असेल तोपर्यंत तुला युद्धात कोणी हरू शकत नाही. तथास्तु. जय शिव शंभो. मी तुला 10 देत आहे. त्यामुळे तुझे नाव
टिपरासुर असेल ते 10 हात जोपर्यंत तुझ्याकडे असतील तोपर्यंत या संपूर्ण संसारात तुला युद्धात कोणीही पराभूत करू शकत नाही. जय शिवशंभो. तू तर माझ्या भस्मापासून उत्पन्न झाला आहेस, त्यामुळे तुझे नाव भस्मासुर असेल. तू ज्याच्या मस्तकावरती हात ठेवशील त्याचा तिथेच भस्म होईल. शंभो शंभो शंभो. हॅलो, सुस्वागतम. आपल्या समोर सुरू असलेल्या ह्या कार्यक्रमाला आलेलं बक्षीस, आजच्या कार्यक्रमाचे यजमान व आजच्या ह्या कार्यक्रमाचे नवरदेव ज्यांचा विवाह आज संपन्न झाला असे सचिन डावळ यांकडून 500 रुपये. नारायण नारायण नमो आधिगण नमो आधिगण हा सोहम गजानन. नमो आधिगण हा सोहम गजानन. देव सारे वंदिती गणरायाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नमो आदिगण हा सोहम गजानन. नमो आदिगण हा सोहम गजानन. देव सारे वंदिती गणरायाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नमो आदिगण हा सोहम गजानन. नमो आदिगण हा सोहम गजानन. देव सारे वंदिती गणरायाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारायण नारायण. ब्रह्मपुत्र नारद. नारद म्हणजे कळीचे मूळ घर. सकाळी स्नान संध्यापत्री व वामकस्ता विना धारण केला आणि भोगावतीला गेलो. भोगावती मातेचे दर्शन घेतले आणि सरळ आलो माता पित्यांच्या दर्शनाला. काय ते सुंदर दृश्य. शेष विष्णू शेषावरती आरूढ झाले होते. माता लक्ष्मी त्यांच्या चरण सेवा करत होत्या. त्यांच्या तेंडीतून निघालेल्या तेजस्वी कमलामध्ये माझे पितामह ब्रह्मदेव बसले होते. त्यांचे दर्शन घेतले आणि सरळ आलो भूतलावरती. भूतलावरती येण्याचे कारण म्हणजे महादेवाने 3 दैत्यांची निर्मिती केली. पाताला टिपरासूर, भूतलावरती गजासूर आणि देवलोकी भस्मासूर. ह्या 3 दैत्यांनी महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे. आता तिथे जाऊन त्यांचे समाधान तर केलेच पाहिजे. नारायण नारायण.
चंद्रमणी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हा मनी जागला तुझ्यामुळे चंदनाचा देह झिजला वैष्णवाते मानुसिकीचा देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला चंद्रमणी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा अमनी जागला तुझ्यामुळे चंदनाचा देह झिजला वैष्णवात माणूस गीता देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला चंद्रमणी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा आमनी जागला तुझ्यामुळे चंदनाचा देह झिजला वैष्णवात माणूस गीता देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला अतुल सम्राट शंभू महादेवाच्या वराने शंभू महादेवाच्या वराने आज प्राप्त झालेले एक ते माझ्या वडवले रूप एक ते माझ्या वडवले रूप अतुल सम्राट दैत्य हो आपण दानव आता अमर हो
त्या शंभो महादेवाच्या वरानं आम्ही आता अमरत्व प्राप्त केले आहे. देव जाणव अथवा मानव ज्ञानपासून आपला मृत्यूच नाही. या अखंड जीवनामध्ये आपण अमर आहोत. अमर नारायण 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 तव नामाच्या जपता माळा तव नामाच्या जपता माळा धन्य जगी जाहले धन्य जगी जाहले मुखिया नाम प्रभूचे चांगले मुखिया नाम प्रभूचे चांगले मुखिया नाम प्रभूचे चांगले नारायण नारायण दैत्य हो आज फार आनंदी आनंदात दिसत आहात आणि या आनंदाचं कारण तरी काय असावं? अरे नारदा प्रथम एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. आधी नाव आम्हा दानवांचे नंतर तुझ्या त्या देवतांचे. अरे नारदा त्या शंभो महादेवाच्या वरानं आम्ही दानव आता अमर झालो आहोत. या अखंड त्रिपुरामध्ये आमचा मृत्यूच नाही. आम्ही अमर आहोत. अमर नारायण नारायण म्हणजे दैत्य हो महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला. होय नारदा अगदी बरोबर बोलत आहेस. अगदी बरोबर. पण दैत्य हो वर प्राप्त करून घेतलाच खरा परंतु त्या वराची प्रचिती नारायण नारायण नारदा वराची प्रचिती याचा अर्थ समजलो नाही आम्ही. दैत्याला गजासून महादेवाने दिलेल्या वराची प्रचिती पाहिजे असेल तर दैत्य हो प्रथम स्वारी त्या इंद्राच्या अमरावतीवर करा. आणि दैत्य हो त्या इंद्राची अमरावती आपण गादीच करून घ्या. दैत्य हो या नारदाना अगदी योग्य तोच मार्ग दिला आहे. चला असं जाऊन त्या इंद्राच्या अमरावतीवर स्वारी करूया. चला दैत्यरा चला.
आदित्य, एक प्रजापती, एक इंद्र, व तो 33 कोटी देव, त्या 33 कोटी देवांचा राजा हा देवेंद्र. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या आशीर्वादाने त्या अमरावतीचे राज्य किती सुख समाधानी चालले. या अमरावतीची निर्मिती त्या विश्वकर्माने केली. तेव्हापासून या अमरावतीचे सुख भोगत आहे. हो, बरेच दिवस झाले रंभेचे नृत्य झाले नाही. अगे रंभे, अगे रंभे. रंभे, आपल्या नृत्याला सुरुवात कर. आज नाचती रंभातालावरी, आज नाचती रंभातालावरी, नृत्य पाहण्यास जमली सभाग, नृत्य पाहण्यास जमली सभाग. इंद्र दरबारिया नृत्याची जादू मी करणार गे. इंद्र दरबारिया नृत्याची जादू मी करणार गे.
नारायण नारायण देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी नारायण नारायण देवेंद्र आपण इथे रंगेच्या नृत्य गायनामध्ये दंगत आहात मात्र भूतलावरती फार मोठा हाहाकार वाजला आहे हाहाकार याचा अर्थ समजला नाही लागली देवेंद्र भूतलावरती तिन्ही दैत्यांनी महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे आणि ते तिन्ही दैत्य आपल्या अमरावतीवर चाल करून येत आहे तरी आपण सावध राहावं ठीक आहे नाही भारत मुली असे कित्येक दैत्य आले आणि गेले या इंद्रानं त्यांना या पाय तुडवले आहे तुम्ही वेळेवर येऊन आम्हाला सावध केलं त्याबद्दल आम्ही दिलगिरी आहोत आपली भ्रमणची अशी चालू ठेवा मग देवेंद्र मला येण्यास अनुमती द्यावी ठीक आहे नारायण 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 देवेंद्र तुझी अमरावती माझ्या स्वाधीन आणि निघून जायतो ही अमरावतीच काय पण या अमरावतीला एक कणी मिळणार नाही देवेंद्र शंभू महादेवाच्या वराने 10 हात प्राप्त आहेत मला जोपर्यंत माझ्याजवळ 10 हात आहेत तोपर्यंत लोकात अशी कोणती शक्ती नाही जी या टिपरासुराचा पराभव करू शकेल हे ध्यानात ठेव टिपरासुरा अजून विचार कर आणि निघून जा इथून असं तुझ्या सारख्या कित्येक दैत्य आले आणि गेले या इंद्रानं असा प्रयत्न करत आहे देवेंद्र सर्व देवाने मिळून तुला देवांचा राजा घोषित केला हा राजमुकुट आणि इंद्रपद तुला बहाल केले तेव्हापासून खूप भोगल्याच्या अमरावतीचं सुख रंभा मेनका त्यांचे नृत्य गायनात दंग राहिला या पुढे ते शक्य नाही कारण तुझा युद्धात पराभव करून तुझ्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार असून सम्राट
टिपरासूर टिपरासुरा अजून वेळ गेली नाही. देवेंद्र स्वीकार येणार ठीक आहे टिपरासुरा अजून विचार कर आणि निघून जा इथून. शंभू महादेवाच्या वराने दहा हात प्राप्त झालेले एक ते माझ्या वडवले लोक एक ते माझ्या वडवले लोक आज या युद्धात पराभव दिसते आज या युद्धात पराभव दिसते त्या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार अतुल सम्राट देव हो तुमच्या देवत्वाचा अंत सुरू तुमच्या देवत्वाचा अंत सुरू आता त्रैलोक्य असुरांचे साम्राज्य प्रस्थापित होणार असुरांचे साम्राज्य प्रस्थापित होणार तेहतीस कोटी देवांचा राजा देवेंद्र त्याचा युद्धात पराभव करू त्याच्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा असुर सम्राट टिपरासूर आता आता निघून जातो पाताळात साम्राज्य वाढवण्यासाठी पाताळात साम्राज्य वाढवण्यासाठी असुर सम्राट टिपरासूर
महादेवा या पामराचा साक्षात स्वीकार करावा. शुभम वती हो. गजासूर दैत्या, प्रथम तुझं स्वागत आहे. महादेवा एक विनंती म्हणून सांगतोय, हा कैलास सोडून मंदार पर्वतावर निघून जा. दैत्यराज, या कैलासाची गणना अखंड त्रिगुणात केली जाते आणि हे पवित्र स्थान मी कदाही गमवू शकत नाही. महादेवा आठव तुझा त्या मार्तंड रूप ज्यामध्ये माणसाची प्रेमाचे जाळे केले आणि याच्यावरती तुझी आज भावली नाही म्हणून पर्वाची हिरवा केला. जर देव तुम्ही हे करू शकता मग आम्ही जाणं का करू शकतो? दैत्यराज, आम्ही सारे देव एक रूप एक निष्ठ आहोत म्हणून या कैलासाचे राजा आहोत. तुम्ही सारे दैत्य देवांकडून मग देवांवरती स्वारी करता. महादेवा तुम्ही तुम्हाला वर दिलात. जोपर्यंत इच्छित राजमुख माझ्याकडे आहे तोपर्यंत मला कोणापासून मरण नाही. दैत्यराज, मग विलंब का चला. हो जास्त यार. ठीक आहे महादेवा, ठीक आहे. आता अखंड भूताचा राजा दैत्यराज गजासूर स्वागतम आपल्या समोर सर्व धन्यवाद धन्यवाद
गजासूर कित्येक दिवसाची आस होती. देवांना युद्धात पराभूत करून असुरी राजा स्थापन करण्याची. तेही महादेवाच्या बळामुळे आम्हा दानवांना शक्य झालं. आता आम्ही या अखंड भूताचे राजा झालो. राजे नारायण 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 लोचनी पाहिले मी देवा रूप तुझे पांडुरंगा. लोचनी पाहिले रे मी देवा रूप तुझे पांडुरंगा. नारायण नारायण दैत्यराज भस्मासुर महादेवांना पराभूत करून त्यांचा कैलास पर्वत आपल्या स्वाधीन करून घेतला. होय नारदा, अगदी योग्य तेच बोललास बघ. पण गजासुरा, अरे मी काय सांगतो ते नीट आहे. तुझे हे गजमुख आणि टिपरासुराचे 10 हात जर का एकत्र आले तर तू हे सारे त्रिभुवन जिंकू शकशील. नारदा, सोपच बकरी जाणार. आणि मग दैत्यराज, अरे वेळ कशाला, असा टिपरासुराकडे जा आणि त्याचे 10 हात घेऊन हा देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. ठीक आहे नारदा, आपली भ्रमंती अशी चालू राहू द्या. मग दैत्यराज, मला येण्यास अनुमती द्यावी. नारायण नारायण नारायण. नारदाने तर योग्य तोच मार्ग दिलाय. असा जातो टिपरासुराकडे, त्याचे 10 घेऊन त्या देवांच्या राज्यांवरती स्वारी करतो. एक विनंती घेऊन आलो आहे. तुझे 10 हात मला दे. माझ्या गजमुखाची तुला जेव्हा गरज लागेल ते मी तुला देईन. शांत हो मित्र गजासुरा. प्रतापे टिपरासुराच्या पाताळामध्ये
तुझं स्वागत आहे मित्रा. माझ्या धाकाच्या पराक्रमाने सारे देव भयभीत आहेत, भयभीत. देवांचा राजा इंद्र याचा युद्धात पराभव करून याच्या अमरावतीचा अधिपती राजा आहे मी. मित्रा, माझे दात तुला द्यायला तयार आहे. मग ठीक आहे मित्रा, चल त्या देवांच्या राजांवरती स्वारी करूया. तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला. तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला. सांगा या शिवाला, भोळ्या शंकराला. सांगा या शिवाला, भोळ्या शंकराला. तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला. तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला. सांगा या शिवाला, भोल्या शंकराला. सांगा या शिवाला, भोल्या शंकराला. तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला. तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला. तुझ्या मंदिरात गर्दी झाली पार, बेल पुष्पहार नामाचा गजर. बेल पुष्पहार नामाचा गजर. बेल पुष्पहार नामाचा गजर. तुझ्या मंदिरात गर्दी झाली पार, बेल पुष्पहार नामाचा गजर. बेल पुष्पहार नामाचा गजर. बेल पुष्पहार नामाचा गजर. सांगा या शिवाला, भोला शंकराला. सांगा या शिवाला, भोला शंकराला. तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला. तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला. हे देवादी देवा महादेवा, या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. शुभमवती भवन. मुनिवर्य, आज कसं काय येणं केलात? महादेवा, आता आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही. तो गजासूर दैत्य त्या टिपरासुराचे दहात घेऊन गेला आहे. त्यामुळे महादेवा, त्या टिपरासुराला मारणं ती सोपं झालं आहे. पण महादेवा, तो टिपरासुर दैत्य पाताला जाऊन लपला आहे. त्यामुळे आपण वरुण देवांना सांगून जोरदार मेघगर्जनासह पाऊस पाडायला सांगूया. म्हणजे महादेवा, तो टिपरासुर दैत्य पाताळातून भूतलावरती येईल आणि त्याला मारणं अगदी सोपं जाईल. चला महादेवा, चला आपण त्या वरुण देवाची भेट घेऊया. चला महादेवा.
आपल्या समोर सुरू असलेल्या कार्यक्रमाला आले बक्षीस आपल्या समोर आहे. दत्तराज, तू माझ्या वराने फार उन्मत्त झाला आहे. तुझे 10 हात तो गजासूर घेऊन गेला आहे. त्यामुळे तुझा विनाश हा निश्चितच. महादेव, तुमची भक्ती केली, तुमच्याकडून इच्छित वर प्राप्त केला, तो म्हणजे एवढ्यासाठी की तुम्हा देवाचा पराभव करून नंतर असुरांचे साम्राज्य प्रस्थापित करण्यास. महादेवा, या क्षणी माझे 10 हात माझा मित्र गजासूर घेऊन गेला असला तर युद्धात कधीच माघार येणार नाही. तरी मृत्यू माझ्या समोर उभा असला तरी मी असून सम्राट आहे, शूरवीर योद्धा आहे. युद्धात कधीच माघार येणार नाही. स्वीकार रणांगण. दत्तराज, तुझी शेवटची इच्छा काय आहे? महादेव, तुम्ही देवता, त्या देवतेचे प्रथम पूजन करता, त्या देवतेचे मला दर्शन झाले पाहिजे, हीच माझी शेवटची इच्छा. दरवर्षीप्रमाणे भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे आगमन होईल. त्याचे घरोघरी पूजन केले जाईल. त्यानंतर पाताळात म्हणजे पाण्यात विसर्जन होईल. त्यानंतर तुला त्याचे दर्शन होईल. दैत्यराज भस्मासूर मला पाहून सारे देव कसे सैरावैरा पळ सुटले आहे. या अखंड त्रिगुणाचा राजा फक्त भस्मासूर, फक्त भस्मासूर. नारायण नारायण नारायण.
भीमाना सोडून दे रे वेड्या गर्व भीमाना भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान सोडून दे वेडा गर्व भीमाना सोडून दे वेडा गर्व भीमाना भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान सोडून दे रे वेडा गर्व भीमाना सोडून दे रे वेडा गर्व भीमाना भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान भक्ती करून दाशी तुझे स्वर्गाला पाप करून दाशी तुझे नरकाला पाप करून दाशी तुझे नरकाला पाप करून दाशी तुझे नरकाला भक्ती करून दाशी तुझे स्वर्गाला पाप करून दाशी तुझे नरकाला पाप करून दाशी तुझे नरकाला पाप करून दाशी तुझे नरकाला सर्व अभिमान सोड मिळेल तुझं नामाना सर्व अभिमान सोड मिळेल तुझं नामाना भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान हॅलो सुस्वागतम सुस्वागतम आपल्या समोर सुरू असलेल्या ह्या कार्यक्रम करता व आताच्या गाण्याकरता संजना शिवाजी डावळ हीचकडून ह्या गाण्यासाठी 201 रुपयांचा पारितोषिक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हे गाणं पुन्हा झालं पाहिजे म्हणजे वन्स मोर सोडून दे रे वेडा गर्व भीमाना सोडून दे रे वेडा गर्व भीमाना भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान सोडून दे वेडा गर्व भीमाना सोडून दे वेडा गर्व भीमाना भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान भक्ती करून दाशी तुझे स्वर्गाला पाप करून दाशी तुझे नरकाला पाप करून दाशी तुझे नरकाला पाप करून दाशी तुझे नरकाला गर्व अभिमान सोड मिळेल तुझं दामाना गर्व अभिमान सोड मिळेल तुझं दामाना भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान नारायण नारायण दैत्यराज बसवासू आपल्या भीतीने हे सारे देवकटे सैरा वैरा पलट सुटले आहेत. अरे नादा
सारे देव घाबरणारच. अगदी खरं बोललास पण भस्मासुरा, अरे मी काय सांगतो ते नीट आहे. जर का तुला हे सारे त्रिकोण जिंकायचे असेल, त्या साऱ्या देवांना युद्धात पराभूत करायचं असेल, तर तू असं कर, गजासुराकडे जा आणि त्याचे गजमुख घेऊन ह्या देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. अरे नारदा, अगदी योग्य तोच मार्ग दिलास. असा जातो मित्र गजासुराकडे आणि त्याचे गजमुख घेऊन या साऱ्या तुकडावरती स्वारी करतो. परंतु नारदा, यामध्ये तुझा काही कपटी डाव तर नाही ना? अरे भस्मासुरा, मी तुझ्या भल्याचा विचार करतो आणि यात माझं काय रे कपट? एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जर का तुझं कपट आढळून आलं तर तुझी ही शेंडी आणि हा तंभोरा जमीनदोस्त करून टाकी. नीट लक्षात ठेव. येत आहे नारदा, मी येत आहे. नारायण नारायण, हा भस्मासूर दैत्य तर गजासुराचे गजमुख घेवयास गेला आहे. आता युद्ध पाहिला, आपण तर याच्या मागोमाग गेलंच पाहिजे. नारायण नारायण नारायण. मित्र गजासुरा, माझी आपणास एक विनंती आहे. आपल्याकडे असलेले गजमुख ते मला द्या. ते घेऊन या साऱ्या त्रिगुणावरती स्वारी करतो आणि अखंड त्रैलोक्याचा अधिपती बनतो. मित्रा भस्मासुरा, माझे गजमुख मी तुला देण्यास तयार आहे. मग मित्रा, चल असं जाऊन त्या साऱ्या देवतांवरती स्वारी करूया. चला भेटेला, चला. दत्तराज, तू माझ्या वराने फार उन्मत्त झाला आहेस. तुझे गजमुख तो भस्मासूर घेऊन गेला आहे, त्यामुळे तुझा काळ हा निश्चितच. महादेवा, माझ्याकडे जरी गजमुख नसेल तर मी युद्धात माघार घेणार नाही. मग विलंब कशाला? होय दास यार. ठीक आहे महादेवा, ठीक आहे. तुमची एवढी इच्छा असेल तर शिका युद्ध. तुझी शेवटची इच्छा काय आहे? महादेवा, मी मरण्यास तयार आहे. माझ्या अंगाचे हाडांचे मणी तुम्ही तुमच्या गळ्यात सतत परिधान करा, हीच माझी शेवटची इच्छा. सकाळ
किती करशील वेडा भरवसा, किती करशील वेडा भरवसा, अरे या नर देहाचा. किती करशील वेडा भरवसा, अरे या नर देहाचा. अजून तोडा कळला नाही फटका या यमाचा. अजून तोडा कळला नाही फटका या यमाचा. किती करशील वेडा भरवसा, किती करशील वेडा भरवसा, अरे या नर देहाचा. अजून तुला कळला नाही फटका या यमाचा. अजून तुला कळला नाही फटका या यमाचा. किती करशील वेडा भरवसा, किती करशील वेडा भरवसा, या नर देहाचा. अजून तुला कळला नाही फटका या यमाचा. अजून तुला कळला नाही फटका या यमाचा. नारायण नारायण. भस्मासूर दैत्य, प्रथम या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. आला ब्रह्माचा पुत्र नारदाला कळलाव्या नारदाला. या नारदाचं या भस्मासुराच्या राज्यामध्ये आगमन निश्चितच काही ना काही संकेत असतात. बोल नारदा बोल, असा कोणता संकेत घेऊन आलाय तिथे? दैत्यराज भस्मासूर साऱ्या देवांना पराभूत करून या अखंड त्रिगुणाचे आपण राजे झालात राजे. अरे नारदा, हेच मी राजा या साऱ्या त्रिपुराचा. अगदी खरंच बोललास पण भस्मासुरा, अरे तुझी दया आली म्हणून इथपर्यंत आलोय मी. नारदा, तुला माझी दया आली या भस्मासूर राजाची. अरे शांत हो भस्मासुरा, शांत हो. या अखंड त्रिगुणाचा राजा झालाच हे खरं आहे, परंतु नारायण नारायण. नारदा, पण आणि परंतुचे किस्से मला देऊ नकोस. जे काही म्हणत असेल ते निसंकोचपणे बोल, नाही तर त्या साऱ्या देवांच्या अगोदर मी तुझा भस्म करून नारायण नारायण. अरे भस्मासुरा, तू या नारदाचा भस्म करणार. अरे या नारदाचा भस्म करून तुला मिळणार तरी काय? या चिपळ्या आणि भस्मासुर हा तंबोरा. तेही खरंच. अरे तुझ्याकडे असं कोणतं राज्य देखील नाही. तुला मारून मला काय मिळणार? हा तंबोरा आणि ह्या चिपळ्या. दिला नाथा, तुला मी जीवदान दिलं. अरे भस्मासुरा, ह्या राजाचा राजा झाला, मात्र या राजाला एखाद्या गोष्टीची उणीव मात्र नक्की भासत आहे. अरे नाथा, या साऱ्या त्रिगुणाचा राजा मी, आणि या राजामध्ये उणीव अशी कोणती उणीव आहे? बोल तू. अरे भस्मासुरा, ह्या राजाचा राजा झाला, मात्र या राजाला एखाद्या राणीची गरज तर पाहिजे. अरे नाथा, अगदी योग्य बोललास. या भस्मासुराच्या राजाला एखाद्या सुंदर राणीची गरज तर आहे. बोल नाथा बोल. अरे अशी कोणती सुंदरी आहे ती या भस्मासुराला शोभेल? अरे भस्मासुरा, माझ्या तर ध्यानीमध्ये एकच आहे, ती म्हणजे महादेवांची सुंदर पत्नी पार्वती. अरे भस्मासुरा, त्या पार्वतीला घेऊन ये आणि या राजाची राणी बनव. अरे नाथा, अगदी योग्य सुचवलंस. ती पार्वती त्या शंभो महादेवाला मुळी शोभत नाही. ती फक्त या भस्मासुराला शोभेल. असंच जातो कैलास पर्वतावरती आणि त्या बैरागाच्या पार्वतीला
आणि उचलून घेऊन येतो. येत आहे आगामी, येत आहे. अरे भस्मासुरा, तुला काय ठाऊक, त्या महादेवाची लीला अपरंपार आहे आणि तुझा मृत्यूही अटळ आहे. नारायण नारायण. नाही रे नाही गुणाचे कोणी, नाही रे नाही गुणाचे कोणी. अंती दाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून. अंती दाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून. नाही नाही कुणाचे कोणी, नाही नाही कुणाचे कोणी. अंती दाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून. अंती दाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. ओ बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. कोण कुणाचे सगळे सोय रे. कोण कुणाचे सगळे सोय रे. ओ बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. कोण कुणाचे सगळे सोय रे. कोण कुणाचे सगळे सोय रे. येण्या मागे सर्व राहिने मुकतील धागे दोरे. येण्या मागे सर्व राहिने मुकतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. हॅलो, सुस्वागतम आपल्या समोर. धन्यवाद. हे शंभो महादेवा, या भस्मासुर राजाचा प्रणाम स्वीकार कर. शुभम वती भव. हे कैलासपती शिवशंकरा, माझी आपणास एक विनंती आहे. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा आणि तुझ्या पार्वतीला माझ्या स्वाधीन कर. दत्तराज, तू तुझी मर्यादा ओलांडून बोलत आहेस. महादेवा, अजून ही वेळ निघून गेलेली नाही. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा, नाही तर दत्तराज, या खंड त्रिभुवनात हा महादेव विश्वविजेता आहे. तुझ्यासारखे कित्येक दैत्यांना मी पायाखाली तुडवलंय. महादेवा, तुला लाज वाटली पाहिजे देव पण निर्वायला.
अरे देव देव म्हणणारे सारे तुम्ही देव प्रत्येक वेळेला काही ना काही कपट करून आम्हा दानवांचा विनाश केला आहे. महादेवा तुझा मृत्यू हा अटळ आहे. दत्तराज, अधर्म आणि अधर्माचा संघर्ष आहे, तिथे तुझा विनाश हा निश्चितच. महादेवा धर्म आणि अधर्माच्या गोष्टी तुमच्या तोंडाला शोभत नाही. अरे सारीपाटाच्या खेळामध्ये कपटी कारस्थान करून त्या पार्वती बरोबर विवाहाबद्ध झालास. तुला लाज वाटली पाहिजे की तुला मुळी शोभत नाही. दत्तराज, मी फक्त मला शोभेल. मला सोडून दे, आल्या पावल्या परत जा. महादेवा म्हणे आतंक या सृष्टीचा संपूर्ण ब्रह्मांडाचा खरा आतंकवादी तर तू आहे. अरे तुम्ही देवतानी आम्हा दानवांवर धार द्यायचं आणि कपट करून आमचा वध करायचा. महादेवा तुझा भस्म हा निश्चितच. दत्तराज, मी तुला अभय देण्यास तयार आहे, आल्या पावल्या परत जा. महादेवा तुझा भस्म हा निश्चित. होय दत्तराज. कोण असावी ही सुंदरी? हिला पाहून माझे मन कसे मोहित झाले आहे. मला वाटतं हिला आपली राणी बनवावी. बघ हे सुंदरी, या भस्मासुराची राणी होशील. राणी होईल, माझी एक अट आहे. बोल, अशी कोणती अट आहे तुझी? जशी आम्ही नृत्य करेन तशी तुला नृत्य दाखवायला लागतील. अगं सुंदरी, तुझ्यासाठी हे सारे त्रिभुवन जिंकून घेतले आहे. तुझी जर एवढीच इच्छा असेल तर मी मात्र तुझ्या बरोबर नृत्य करायला तयार आहे.
Thank you.